मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं शीतल रांगोळी आर्टमध्ये। नवरात्री सुरू आहे आणि नवरात्रीची उद्याची माळ आहे, चौथी माळ। रंग आहे पिवळा, तर त्यासाठी आपण बनवत आहोत पिवळ्या रंगाची आकर्षक, सुंदर आणि सोपी अशी रांगोळी। त्यासाठी आपण या पद्धतीने पिवळ्या रंगाचे ठिपके काढून घेणार आहोत। या पद्धतीने आपण पिवळ्या रंगाचे गोल आकारामध्ये ठिपके देऊन घेतले आहेत। तुम्ही एखादी प्लेट वगैरे वापरू शकता गोल काढण्यासाठी। आणि चमच्याच्या साहाय्याने आपण या पद्धतीने या ठिपक्यांना प्रेस करून घ्यायचं आहे मागच्या साईडने। सोप्या पद्धतीने चमच्याचा वापर करून इथे ही रांगोळी मी बनवत आहे। त्यानंतर परत आतल्या साईडने या पद्धतीने आपण एखाद्या काडीचा वापर करून सर्कल शेप इथे बनवायचा आहे। त्याच्यानंतर दुसरी जी आपली पिवळ्या ठिपक्याची लाईन आहे त्याच्यावरती आपण या पद्धतीचा मी काडी वगैरे घ्यायची एखादी आणि त्याच्या मदतीने आपण असं पानाचा शेप इथे देऊन घेऊया। मग या पद्धतीने बाहेर आपण सेम त्याच पद्धतीने आणि याच्यामध्ये लाल रंगाचा एक ठिपका दिला आहे। त्याच्यामध्ये अजून एक निळ्या रंगाचा मी इथे ठिपका दिला आहे। त्यानंतर या पानाचं जे वरचं टोक आपलं आलं आहे त्याच्यावरती आपण या पद्धतीचे मी पांढऱ्या रंगाचे ठिपके देते त्याच्यावरती। ज्यांना रांगोळी येत नाही तेही अगदी सहज ही रांगोळी काढू शकतात।
आपण इथे चमच्याचा आणि काडीचा वापर केला आहे. एखादी काडी तुम्ही वापरू शकता. त्याच्यानंतर आपण इथे पांढऱ्या रंगाचे ठिपके दिले आहेत आणि त्याला परत चमच्याच्या साहाय्याने या पद्धतीने प्रेस करून घेतला आहे. परत याला मी या पद्धतीने आपण सर्कल शेपमध्ये आपण याला असं गोल फिरवून घ्यायचं. त्यानंतर याच्यामध्ये या दोन सर्कलच्या मध्ये आपण परत एक पिवळा डॉट देते मी. थोडा मोठा द्यायचा आहे डॉट. या पद्धतीने आपण इथे डॉट काढून घेतले आहेत आणि आता या डॉटला हे औषधी बॉटलचं झाकण आहे माझ्याकडे, त्याने मी या पद्धतीने प्रेस करत आहे. या पद्धतीने प्रेस करून घ्यायचा आहे सर्व डॉट. आणि बघा या पद्धतीने मी इथे सर्व डॉट प्रेस करून घेतले आहेत. आता आपण एखाद्या काडीच्या साहाय्याने आपण याच्यावरती या पद्धतीने फूल तयार करून घेऊया. या पद्धतीचे इथे मी फूल बनवलं आहे. खूप सोप्या पद्धतीने आपण इथे सुंदर असं फूल काडीच्या साहाय्याने बनवू शकतो. या पद्धतीने अगोदर असं खाली पानाचा शेप द्यायचा, परत त्याच्यावरती या पद्धतीने असं सर्कल काढायचं, त्याला परत वरती थोडंसं या पद्धतीचा इथे शेप देऊन घ्यायचा. बघा किती सुंदर आपले फुलं दिसत आहेत. इथे मी सर्व डॉट वरती या पद्धतीने फुलं काढून घेते. बघा या पद्धतीने आपली सुंदर इथे रांगोळी दिसत आहे. आता हा जो मधला शेप आहे, मधला जो स्पेस आहे त्याच्यामध्ये मी या पद्धतीने 3-3 डॉट देत आहे. फुलापासून आपला खालचा जो शेप तयार झाला आहे तिथपर्यंत पांढऱ्या रंगाचे इथे मी ठिपके दिले आहेत. बघा आपले इथे ठिपके देऊन झाले आहेत आणि यालाच आपण या पद्धतीने बोटाने प्रेस करून घेऊया. बघा किती सहज आणि सुंदर अशी रांगोळी झटपट तयार होते. नक्की उद्या ट्राय करून बघा, काढायलाही काहीच अवघड नाहीये. बघा किती सुंदर आपली इथे रांगोळी तयार झाली आहे. मैत्रिणींनो, रांगोळी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करत जा आणि कमेंटही करत जा.
त्याच्यामध्ये आपण इथे जी जागा दिसत आहे मोकळी त्याच्यामध्ये या पद्धतीने इथे डॉट दिले आहेत मी. मधला जो सर्कल शेप आहे त्याच्या साईडने मी या पद्धतीचे इथे डॉट दिले आहेत. मैत्रिणींनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल मनापासून धन्यवाद. चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.